नमस्कार. मी सदानंद मोरे. यशस्वी उद्योजकच्या सर्व श्रोत्यांना, प्रेक्षकांना मनापासून नमस्कार आणि स्वागत. आपणाला सगळ्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव शालेय वयापासूनच माहिती असतं आणि आपण त्यांना समाजसुधारक म्हणून त्यांच्याकडे पाहतो. फार मोठी सामाजिक क्रांती त्यांनी घडवली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली वगैरे गोष्टी आपण जाणून असतो. तथापि ज्योतिराव हे मोठे उद्योजक होते. त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती तर ते एकमेव म्हणता येतील इतकं त्यांचं योगदान होतं, असं आपणाला एकूण इतिहासाचा विचार केला तर सांगता येईल. असं पहा की त्या काळामध्ये ब्रिटिशांचं सरकार होतं आणि ब्रिटिशांच्या सरकारचा व्यापार जगभर होता आणि त्यामुळं इकडच्या वस्तू तयार करायच्या, ते बाहेर न्यायच्या, बाहेरच्या वस्तू इथे आणायच्या, या सगळ्या गोष्टी चालू असायच्या. त्यासाठी वाहतूक नावाची जी गोष्ट आहे, यंत्रणा वाहतुकीची, ती महत्त्वाची असावी लागते, ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. त्यामुळे ब्रिटिशांचा त्याच्यावर सुद्धा भर होता. त्याच काळामध्ये पुणे मुंबई नावाचा रेल्वे मार्ग ब्रिटिशांनी निर्माण केला. आता हा मार्ग तयार करायचा म्हटल्यानंतर त्यासाठी अनेक छोट्या मोठ्या गोष्टी लागणार, म्हणजे खडी लागणार वगैरे वगैरे, माणसं लागणार, लोखंडी काही गोष्टी लागणार, त्या स्लीपर्स म्हणतो वगैरे आपण, त्या प्रकारच्या. तर ह्या गोष्टी पुरवण्यासाठी फुल्यांच्या सहवासातले त्यांचे काही सहकारी असायचे. त्यांच्यामधला एक सहकारी तुकाराम हनुमंत पिंजर, पीटी कॉन्ट्रॅक्टर म्हणूयात. तर या सगळ्या पीटी कॉन्ट्रॅक्टर लोकांना फुल्यांचा वरदा असायचा, आशीर्वाद असायचा, मदत असायची आणि स्वतःही ते कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे. म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी कंत्राट घेतलेले असं आपणाला दिसून येतं. जसं उदाहरणार्थ खडकवासल्याचा तलाव तो बांधायचा होता. मग त्यासाठी त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी यशवंत सखाराम परांजपे हे त्यांचे सहकारी होते, ते भागीदार होते. पण ते ससाणे नंतर जे त्यांची व्याही झाले, ही मंडळी त्यांच्याबरोबर भागीदार होती. म्हणजे व्यापार करायचा, व्यवसाय करायचा म्हणजे तो भागीदारीतून करायचा, भागीदारीतून करायचा. अशी जी अलीकडच्या काळातली कल्पना आहे ती सुद्धा ज्योतिरावांनी आत्मसात केलेली होती. अनेक पूल त्यांनी अशा प्रकारचे बांधले, दगड पुरवायचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलं अशा कामांसाठी. तर या पद्धतीने फुल्यांनी फार मोठं योगदान, आणि याचा उपयोग काय झाला तुम्हाला सांगतो की सामान्यपणे सामाजिक सुधारणा करणाऱ्याला, सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाला, समाजसेवा करणाऱ्या माणसाला जेव्हा पैसे लागतात तेव्हा दुसऱ्याच्या पुढे हात पसरायची वेळ येते. दुसऱ्याच्या डोनेशनवरती हे कामं करतात. फुल्यांच्या लक्षात आलं की असं नाही करून चालणार. त्यांनी स्वतःहून आपण पैसे कमवायचे आणि आपण हे पैसे या चांगल्या कामासाठी गुंतवायचे, विद्यार्थ्यांना मदत करायची वगैरे वगैरे. ह्या गोष्टीचा एक फार चांगला प्रारंभ फुल्यांनी केला. म्हणजे तुकोबा जे म्हणतायत ना की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले.